अक्कलकोट ही साधी भूमी नाहीये, तर या भूमीत साक्षात दत्तगुरूंनी विष्णूचे 6वे अवतार परशुरामांना दीक्षा दिलेली भूमी आहे. आणि माता सरस्वतीने दत्तगुरूंना प्रार्थना केली की तुमच्या इथं मानवी रूपात वावर व्हावा, म्हणून महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज दत्त अवतार इथे शेवटच्या काळात आले. म्हणजे तेव्हा महाराजांचं वय ऑलरेडी 707 होतं. महाराजांनी समाधी घेतली त्या दिवशी महाराजांचं वय 729. तर स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात 23 सप्टेंबर 1857 आले आणि महाराजांचा एकूण कालखंड अक्कलकोटचा 21 वर्ष 219 दिवस. तर या जागेचं मूळ नाव विद्यानगरी, नंतर कालांतराने नाव झालं प्रज्ञापुरी. प्रज्ञापुरी आणि विद्यानगरी सेम. तर प्रज्ञापुरी म्हणजे ह्या ठिकाणी अशा लहान मुलांना पाठवलं जायचं. इथं गुरुकुल सिस्टम होतं, म्हणजे गुंज झाल्यावर पाठवलं जायचं आणि मग जे काही 15-16 वर्षात अर्धशस्त्र विद्या असलेल्या पारंगत झाल्यावर परत जायचे. आणि प्रज्ञापुरी असताना या भूमीत अनेक भूकंप झाले आणि शेवटच्या भूकंपात आपलं जे वटवृक्षाला आपण जाणार किंवा जातो ते वटवृक्ष 2 भागात स्प्लिट झालं. हा तो वटवृक्ष. आणि याचा उलगडा स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 121 वर्षांनी झाला. कसा झाला ते पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि या जागेचं नाव अक्कलकोट का, तर इथे अक्कल काळा नावाची वनस्पती, त्याचा काळा पिल्याने बुद्धी तल्लक होते ते अक्कल. आणि इथे जो जुना राजवाडा आहे समाधी मठ पासून 7-8 मिनिटावर आणि वटवृक्षापासून अगदी 4 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर तो जो जुना राजवाडा आहे तो चोला डायनेस्टी पासूनचा, त्याला 1200 वर्षांचा इतिहास. तर त्याचं मूळ नाव भुईकोट. तर ते अक्कल आणि कोट नंतर जॉईन होऊन याचं नाव झालं अक्कलकोट, म्हणजे रिसेंट नाव आहे. तर ते आणि हे वटवृक्ष एकच याचा उलगडा झाला 1998च्या आसपास, जेव्हा डॉक्टर R.R. शुक्ल, जे पुण्याला नॅशनल केमिकल लॅबोरेटरीला काम करणारे एक मोठे सायंटिस्ट, ते अक्कलकोटच्या भूमीत काही दिवसांची सुट्टी घेऊन आले. आणि त्यांनी सुट्टी घेऊन काही ठिकाणी फिरताना काही ठिकाणी ते थांबायचे, असं दीर्घ श्वास घ्यायचे, स्वतःहून हसायचे, आकाशाकडे बघायचे आणि मोठमोठे टाळ्या वाजवायचे. ते एका व्यक्तीने विचारलं की दादा तुम्ही वेगळ्या ठिकाणी टाळ्या वाजतात, आम्हालाही पाहून आनंद, पण तुम्ही कृती काय करतायत आम्हाला कळेल का. ते बोले स्वामी समर्थ महाराज वेगळ्या ठिकाणी अनंत वेळ गेल्या, त्या फ्रिक्वेन्सी त्या व्हायब्रेशन्स मला जाणवतात म्हणून मी आनंद व्यक्त करतो. मग त्यांना सांगितलं की तुम्हाला बागेळी माहिती आहे का. ते काय, मला बागेळी महाराजांचं विश्रांती धाम आहे, ते लोकांना माहितीच नाही आहे. तर ते ठीक आहे मी येतो. मग 98ची गोष्ट, तेव्हा बागे अगदी छोटं 250-300 लोक राहायचे. आणि त्यावेळी हे झाड, हे समोरचं झाड आणि बाहेर विहीर आहे. मग त्यांनी काय केलं, इथं प्रदक्षिणा मारताना त्यांनी इथे डोकं टेकवलं. तर जसं डोकं टेकवलं त्यांना खाली खूप लहरी जाणवल्या, एक म्हणजे ना आनंद, एक वेगळं फ्रिक्वेन्सी जाणवल्या. आणि इथे शिळा होता, त्या शिळ्यावर महाराज आराम करायचे. महाराजांची हाईट होती 7 फूट 2 इंच. महाराजांचे रुंद खांदे, देहकांती लखलखीत, त्यांच्याकडे पाहूनच काय ते सिद्ध पुरुष आहेत. महाराजांची दोघंही या गुडघ्याच्या खाली आजान भाऊ, म्हणून गुरुलीलामृतमध्ये नमूद आहे की मीच राम आणि मीच कृष्ण. स्वामी समर्थ महाराज चालायचे तर वायू वेगाने म्हणजे महाराज 1 किलोमीटर 5 ते 5.25 मिनिटात कव्हर करायचे. म्हणजे आपल्यासारख्या लोकांना पळायला लागायचं. स्वामी समर्थ महाराजांची नजर भेदक, राग आला तर समोरच्या व्यक्तीला भस्मित करतील असा राग देखील होता. आणि महाराजांना हसवलं तर एवढं हसवायचं की स्वतःचं पोट धरून भिंतीकडे करायला लागायचं. तर स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी आराम करायचे. महाराज अक्कलकोटला अदृश्य झाले, कोणाला दिसेना. किंवा आपण स्वामी समर्थ महाराजांची बखर वाचली, 264 स्टोरीज आहेत, त्याच्यात महाराजांनी दिलेल्या शिव्या जर पाहिल्या तर महाराजांनी अस्खलित 264 स्टोरीमध्ये 24 शिव्या निघतात, भयानक शिव्या. आता प्रश्न असा की परब्रह्म स्वामी समर्थ महाराज शिव्या का देतात. पण महाराजांची प्रत्येक कृती सायंटिफिक होती. जसं उदाहरणार्थ एक पंजाबी माणूस महाराजांना भेटायला आला आणि भेटता जाता सर्व लोक महाराजांना नमस्कार करायचा. हा थोडा आपण आपल्या मुंबईच्या भाषेतून ॲटिट्यूडमध्ये आला आणि बोलायला लागलं की आप बहुत साक्षात्कारी हो, सुना है, चमत्कार करते हो, लोगों का दुःख हे करते हो. तर महाराज बोला, अरे भोसडीच्या, तू आता 2 रंडीना चोदून आलाय, तुझ्या अंगावर व्याधी आणि तू मला सांगतो. तो एका क्षणात स्कॅन झाला. महाराज काय डायरेक्ट 99 जन्म स्कॅन करायचे ना. आता दादानी टोपी घेतली, शर्ट घातला, माझ्या मनात आले ॲरोचा आहे, ब्रँडेड आहे, 3-3.5 हजारचा दिसतो, दादा श्रीमंत दिसतात. म्हणजे माझ्या मनात द्वेषी भावना आली. मी जरी स्वामी भक्त आहे, द्वेषी भावना आली आणि चुकून मी महाराजांकडे गेलो तर महाराज डायरेक्ट शिवीतील माझा पोस्टमॉर्टम करायचे. मग मी घाबरून जायचो. मग ती चुकी मी परत करणार नाही.
मग काय व्हायचं, माझं ट्रान्सफॉर्मेशन सुरू व्हायचं. म्हणून महाराज मुद्दाम आपल्या प्रिय स्वामी भक्त तू सुधरत नाहीये ते शिव्या दिल्यामुळे तो माणूस घाबरून जायचा की मी गेलो तर माझ्या मनात पण काय चुकीची कृती ती लक्षात येते. आत्ता पण या क्षणी आपल्या मनात चुकीची घटना आली की शिवी जरी आली ती महाराजांकडे रजिस्टर्ड होते. म्हणून महाराजांना मनकवडे म्हणायचे. तर काय झालं, मग इथे ते व्हायब्रेशन्स मेजर करण्यात आले नंतर. आणि मुळात काय झालं, मग महाराज इथून आराम करायचे. मग भुजंगा जो महाराजांना मागे हवा द्यायचा, सरे बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज महाराजांनी विनंती करायचे की चला परत अक्कलगड. महाराज परत तिकडे यायचे. तर महाराज जेव्हा अदृश्य व्हायचे इथून आराम करायचे. दुसरी मोठी घटना, इथून जवळ 450 किलोमीटर दादरला, दादर मठाजवळ एका बाईला एक मोठा दृष्टांत झाला. ती जेव्हा सकाळी रोज स्वामींच्या फोटोकडे पाहिजे, 4x7चा मोठा घरात फोटो आहे, तर तिला स्वामींच्या डोक्यावर जटा दिसायच्या शंकराच्या. आणि तिला रोज ट्रेनमध्ये ती कांजूर मारला एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जनरल मॅनेजर पोझिशनला. तिला केबिनमध्ये देखील असा इकोइस्टिक आवाज येतात की माझं ब्रह्म विष्णू महेश वटवृक्षाच्या समोर आहे. तर तिला कळायला मार्ग नाही की भास होतोय पण आवाज असा ऐकायला येतोय, सतत ऐकायला येतोय. मग तिने पतीला सांगितलं की असं काहीतरी मला आवाज येतोय आणि रोज मला स्वामींच्या डोक्यावर जटा दिसतात. मग ते बोलले ठीक आहे. आता 4 वर्ष झाले अक्कलकोटला गेले आणि कदाचित महाराज बोलवतात. मग आले अक्कलकोटला, वटवृक्षाला गेले, अनेक लोकांना भेटले की मला असं स्वामींच्या टाळूवर जटा का दिसतात आणि आवाज काय तो की माझं ब्रह्म विष्णू महेश वटवृक्षाच्या समोर आहे. त्यांनी त्यांच्या परीने उत्तरं दिले पण ते उत्तर मिळाल्यानंतर ते परत दादरला गेले, रात्री पोहोचले, पहाटे परत तिला ते स्वामींच्या डोक्यात जटा दिसल्या. मग ती डिस्टर्ब झाली. मग दादर मठात गेल्यानंतर त्यांनी विचारलं की मला प्रश्नांचं उत्तर मिळते असं कोणी आहे का ज्याला महाराजांबद्दल खूप माहिती. मग त्यांनी सांगितलं एक नम्रता भट मॅडम आहेत ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांवर जवळ 39-40 वर्ष लिखाण केलंय. म्हणजे स्वामी समर्थ महाराज 729 वर्षात जेवढ्या हजारो ठिकाणी गेले त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लिखाण केले. त्यांचे 4 खंड आहेत महाराजांवर. मग अनायशा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. मग त्या नम्रता भट मॅडम त्या प्रियाताईंना या ठिकाणी घेऊन आले आणि ब्रह्म विष्णू महेश त्या जटांचा उलगडा या वटवृक्षाच्या समोर त्यांना महाराज हे सांगायचे. ते इथे आल्यावर झालं. तर वटवृक्षाच्या समोर ब्रह्म विष्णू महेश म्हणजे तुम्ही जर पाहिलं बघा याला पिंपळ आहे बघा, एक्झॅक्टली माझ्या डोक्याच्या वरती जर पाहिलं काय दिसतं तुम्हाला, औदुंबर. छोटे फळ पण दिसतं एक्झॅक्टली माझ्या डोक्याच्या वर. औदुंबर म्हणजे काय, ब्रह्म. पिंपळ म्हणजे काय, विष्णू. या आता थोडं पुढे या. आणि ज्या जटा दिसायच्या म्हणजे महेश या त्या जटा. कारण जटा कधीही औदुंबराच्या झाडाला नसतात. तर याचा मोठा उलगडा तिला तिकडे 450 किलोमीटर झालं की ब्रह्म विष्णू महेश काय हे महाराज त्यांना सांगायचे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ज्या दगडावर टाळू लागलं ना, महाराज बाहेर विहिरीवर आराम करायचे, त्या दगडावरला नंतर कट केला आणि तिथे महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. आणि काय झालं, हे सर्व त्यांची भेट पद्माकर जोशी काका आणि काकू जे पुण्याला राहतात त्यांनाही दृष्टांत झालं की असं असं वटवृक्षाच्या मागे एक सुंदरशा मठाची स्थापना होणार आहे. आणि नंतर त्याच काळात फर्ग्युसन काम करणारे अरुण फडणीस जे शेखरसाने मोठे स्केच आर्टिस्ट आहेत, जगात सर्वात जास्त स्केचेस त्यांनी बनवले. तर त्यांच्या गुरूंनाही फर्ग्युसन कॉलेजला आवाज आला की तुझ्याकडनं म्हणजे अरुण फडणीस काकांना की तुझ्याकडनं एक सुंदरसं विष्णुशय्या रूपात फोटोची स्थापना. तो फोटो आपण मागे जेव्हा लागलाय ना तिथे डेट पण मेन्शन 1998ला जेव्हा याच्या श्री क्षेत्र म्हणून डिक्लेअर केलं तेव्हा तो फोटो मागे स्थापन करण्यात आला. तर हा जे फोटो तुम्ही पाहू शकता हा तेवढा मोठा उत्सव त्यावेळी झालेला आहे. सगळे जुने फोटो त्या काळचे. यानंतर पुढे अजून 2 अद्भुत गोष्टी आहेत त्याबद्दल सांगतो. हे जे शब्द आहेत दृष्टांत, साक्षात्कार, अनुभूती हे जास्त करून मुंबई पुण्याचे लोक जास्त वापरतात, कोकणातले लोक वापरतात. अक्कलकोटमध्ये जसा शब्द वापरला आम्हाला साक्षात्कार झाला, अनुभूती आली, दृष्टांत झाला. तर ते बोललं की बाहेरच मुंबई पुण्याच्या लोकांना स्वामींचं एवढं का प्रेम आहे, आम्ही इथे राहतो, पालखी सोहळा करतो, सेवेत असतो. तर एकदा इथले गावातले सरपंच आतमध्ये गाभाऱ्यात पूजा करत होते, ते पण एकदम निष्ठावंत स्वामी भक्त, आणि एका प्रकारे महाराजांना कंप्लेंट करत होते की हे सगळ्यांनाच बाहेरचं दृष्टांत होतं, आम्हाला काही कळत नाही. महाराजांनी त्यांना दुसऱ्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तात एक दृष्टांत दिला आणि ते दृष्टांत झालं गेला तसंच त्या कपड्यावर पळत आले आणि दृष्टांत काय दिला की हे 2 माझे जे आहेत पाय आहेत
आता महाराज टोले जंग होते, मग अशी सांगितलं महाराजांच्या हाईट हे माझं पोट आणि ज्या 2 फांद्या अशा गेल्यात ते माझे हात, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दोघही पायाच्या खाली जसं आपल्याला बोटाला 10 बोट आणि 10 नख आहेत ते देखील दिसतं. तर त्यांनी खणलं आणि त्याच्यात त्यांना दिसलं, आणि ते इथंच काही काळासाठी ना बोलतात ते बेशुद्ध झाले, की त्यांना ते सहन झालं की असं कसं होऊ शकतं. मग शेवटचं त्यांनी आम्हाला खणून दाखवलं ऑक्टोबर 2022ला. लकीली आम्ही नम्रता भट मॅडम बरोबर आलेलो, आणि तो दिवस माझ्यासाठी सर्वात मोठा होता की दिवसभर तो विचार जरी केला अंगावर काटा यायचा. तर इथे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं 10 बोट आणि 10 नख. तर इथे गुरुपौर्णिमा किंवा प्रगट दिन किंवा दत्त जयंतीला आतमध्ये सर्व लोक पाया पडतात, पाय चेपतात पण, आणि एका व्यक्तीचे पाय चेपतो ती फिलिंग देखील येते. हा एक मोठा दृष्टांत झाला. नंतर अजून एक सुंदर घटना झाली ती तुम्ही डोळ्याने पाहू शकतात. रत्नागिरीला एक देसाई काका रोज ब्रह्ममुहूर्तात पूजा करायचे, आणि स्वामींच्या मुखातून त्यांना आवाज येतो, त्यांना तो भास व्हायचा. आता आवाज काय यायचा की माझं मूळ गणपती आहे, मी वटवृक्षामध्ये. आणि त्यांना बऱ्याचदा गणपतीचा एक डोळा आणि सोंड दिसायची, आणि त्यांना वाटलं की काहीतरी बोलावाला अक्कलकोटला आले. त्या वटवृक्षाला अनेकदा प्रदक्षिणा घातल्या की मला जे दिसतं गणपतीचा डोळा ते दिसतंय का. महाराज मला सुचवतात की माझं मूळ गणपती मी वटवृक्षामध्ये. तर त्यांना काही उलगडा झाला, ते परत रत्नागिरीला गेले, परत ते दिसायला लागलं. मग खूप डिस्टर्ब झाले. मग परत वटवृक्षाला फोन केला, तर तिथल्या एका व्यक्तीने सांगितलं एक बाई आहे, तिचे खंड आहेत आमच्याकडे, नम्रता भट, त्या फडाफडा बोलतात, त्यांच्याकडे जगातलं सर्व नॉलेज आहे, त्यांच्याशी बोलून बघा. मग त्यांनी इकडे आणलं, आणि जे स्वरूप त्यांना दिसायचं त्याचा उलगडा इथे झाला. या जर तुम्ही पाहिलं तर हा बघा गणपतीचा डोळा आणि अशी ही सोंड तिकडे दिसायचं की माझं मूळ गणपती मी वटवृक्षामध्ये. म्हणजे हे स्वरूप त्यांना तिकडे रत्नागिरीला दिसायचं. दिसतंय तुम्हाला असं बघा दादा, असं समोरून पाहिलं ना, गणपतीचा डोळा आणि अशी ही सोंड. आता महत्वाचं असं की एवढे सुंदर स्थान ते ऑफिशियली व्हायब्रेशन्स मेजर केले, आणि डॉक्टर R.R. शुक्ल ज्यांच्याबद्दल मी पुन्हा बोलते, त्यांनी शेवटचा रिसर्च रिपोर्ट सबमिट केला. तर जसं 12 ज्योतिर्लिंग आपण जातो बघा, प्रत्येक ज्योतिर्लिंग आपल्या शरीराच्या वेगळ्या वेगळ्या अवयवांवर काम करतं, काही हार्टवर, काही लंग्सवर, काही मेंदूवर. तर इथं त्यांचा शेवटचा रिसर्च रिपोर्ट काय होता की या ठिकाणी तुम्ही या, नामस्मरण पण करू नका, आतमध्ये गाभाऱ्यात फक्त इथं तुम्ही 10 मिनिटं थांबा. तुम्ही जेव्हा बाहेर पडणार तुमच्यावर तुम्ही काय घेऊन जाणार, सकारात्मक लहरी. हा त्यांचा एक शेवटचा रिसर्च रिपोर्ट. इथे एवढे व्हायब्रेशन्स आहेत, आणि मुळात इथे सहजासहजी कोणी पोचत नाही, किंवा लोकांना रिक्षावाले 500-600 रुपये बोलतात. मग लोक जाऊ दे काय गरज आहे, वटवृक्ष दर्शन झालं. तर महाराजांची इच्छा की ज्याच्यावर माझी कृपा आहे तो इथपर्यंत पोचणार असं. आणि अजूनही इथे फोटो आहे मध्यभागी. स्वामी समर्थ महाराजांनी कर्दळीवन, आतमध्ये 2 नंतर तुम्ही पहा, 350 वर्ष कर्दळीवनात तप केला. आता महाराजांनी एवढे 350 वर्ष कर्दळी म्हणजे श्रीशैलम पर्वताजवळ आंध्र प्रदेश एवढे वर्ष तप का केला, कारण ते योगी होते, त्यांना महायोगी व्हायचं होतं, सिद्ध होते, पण त्यांना महासिद्धी प्राप्त करायचं त्या जगाच्या कल्याणासाठी. तर स्वामी समर्थ महाराजांबद्दल बघा, प्रत्येक स्वामी भक्त महाराजांचा काय विचार करतो ते आपल्यालाच माहिती. तर असे 3 स्वामी भक्त, एक डोंबिवलीला सिद्धांती काका, सौंदनकर म्हणून पुण्याचे, आणि माटे म्हणून चिपळूणचे, की महाराज तुम्ही कसे दिसत असणार 350. तर महाराजांनी तिघांना दिव्य स्वरूपात दृष्टांत दिला पहाटे, आणि त्याच्यातल्या डोंबिवली काकाने ते स्केच बनवून घेतलं, ते फोटो स्वरूपात इकडे आहे, ते मध्यभागी तो फोटो लावला, तेही तुम्ही पाहू शकता. फोटो स्केच करेल